नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत 11वी फिजिक्समधील चौथा जो टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन, यामधील जे नेक्स्ट 4.5 जे आर्टिकल आहे आपलं टाइप्स ऑफ फोर्स, त्यामधील तिसरा जो टाइप्स आहे फोर्सचा, रिअल फोर्स, आपण फंडामेंटल फोर्स म्हणूया, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आज आपण बघणार आहोत. या अगोदर आपण फोर्सचे दोन प्रकार रिअल फोर्स, नॉन रिअल फोर्स बघितले. रिअल फोर्सचे आपण चार प्रकार म्हणजे जे फंडामेंटल फोर्सेस आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, हा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स 3 नंबरचा, आणि चौथा जो आहे तो वीक न्यूक्लिअर फोर्स यानंतर बघणार आहोत. तर बघूया स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स कशाला म्हणायचं. नावामध्येच आहे स्ट्रॉंग. न्यूक्लिअर म्हणजे केंद्रकीय आणि फोर्स म्हणजे बल. ओके, काय आहे हे, कशाला म्हणायचं स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स? द फोर्स विच होल्ड्स द न्यूक्लियॉन्स, दॅट इज, न्यूक्लियॉन्स म्हणजे काय, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स within the atomic nucleus is known as strong nuclear force. बघूया आपण काय आहे strong nuclear force. The force which holds the nucleons म्हणजे काय, दॅट इज, सांगता येईल आपल्याला, दॅट इज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स टुगेदर within the atomic nucleus, within the atomic nucleus is known as strong nuclear force. ओके, बघा काय सांगता येईल आपल्याला. द फोर्स विच होल्ड्स द न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स म्हणजे काय, प्रोटॉन्स, दॅट इज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, याला आपण न्यूक्लियॉन्स असं म्हणतो. ओके, दॅट इज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स टुगेदर विदिन द ॲटॉमिक न्यूक्लियस इज नोन ॲज स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. ओके, असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हा जो फोर्स आहे नेक्स्ट आपल्याला सांगता येईल. समजा हा यातला पॉईंट आपण फर्स्ट म्हटला, तर बघूया आपण याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय सांगता येईल. सो इट्स अ डेफिनेशन, फर्स्ट पॉइंट. सेकंड, इट इज स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन द नेचर. हा सगळ्यात स्ट्रॉंग फोर्स आहे इन ऑल फंडामेंटल फोर्सेस. म्हणजे जे काय फंडामेंटल फोर्सेस आपण बघितले चार आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग आणि वीक न्यूक्लिअर, या सगळ्यामध्ये हा स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. ओके, अँड इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स. इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्स. इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्स. त्यानंतर काय, याची जी रेंज आहे ही साहजिकच शॉर्ट असणार आहे, कारण न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतोय आणि अणूमध्ये केंद्रक असतोय आणि त्या केंद्रकामध्ये हा फोर्स एक्झर्ट होतोय. लक्षात घ्या, म्हणजे त्याची रेंज किती कमी असेल बघा. म्हणून आपल्याला सांगता येईल इट इज शॉर्ट रेंज फोर्सेस. इट इज, its a range is short. Its a range is short of the order 10⁻⁻14 meter.
म्हणजे याची जी काय ऑर्डर आपण बघतोय ही ऑर्डर किती 10⁻⁻14 मीटर, म्हणजे इतकी कमी आहे. लक्षात घ्या, इतकी कमी. म्हणजे साहजिकच हा कसा आहे, इट इज किंवा इट्स अ रेंज इज व्हेरी शॉर्ट ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁻14. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात सांगता येईल. आणि त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल इट इज रिस्पॉन्सिबल फॉर स्टॅबिलिटी ऑफ it is responsible for stability of atom. ॲटम जो स्टेबल आहे याला कारणीभूत स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे. आपण म्हणतो अणूचं विभाजन केलं जात नाही, ह्याला सगळ्यात महत्त्वाचा जो फोर्स आहे त्या न्यूक्लियॉन्सला एकत्र ठेवणारा, होल्ड्स टुगेदर विदिन द ॲटॉमिक न्यूक्लियस. आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की हा रिस्पॉन्सिबल आहे स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. अणूच्या स्थिर असण्यासाठी प्रमुख कारण जे आहे ते कुठलं आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघता येईल. बघा, हे दिसते का तुम्हाला व्यवस्थित? हां, ठीक आहे. So it is non-central, non-conservative. It is non-central, non-conservative and charge independent. It is non-central, non-conservative and charge independent. म्हणजे हा फोर्स जो आहे तो नॉन सेंट्रल, नॉन कॉन्झर्वेटिव्ह आणि चार्ज इंडिपेंडंट असा हा फोर्स आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचे महत्त्वाचे जे काय कॅरेक्टरिस्टिक्स आपण म्हणूया हे पण आपल्याला सांगता येईल, त्याची डेफिनेशन पण सांगता येईल. तर बघा, थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स कशाला म्हणायचं? द फोर्स विच होल्ड्स द न्यूक्लियॉन्स, दॅट इज न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स टुगेदर विदिन द ॲटॉमिक न्यूक्लियस इज नोन ॲज स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. सेकंड आपल्याला सांगता येईल इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन द नेचर. त्यानंतर याची रेंज आपल्याला, किंवा हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स. त्याची रेंज जी आहे ती शॉर्ट रेंज आहे ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁻14 मीटर. आणि आपल्याला सांगता येईल इट इज रिस्पॉन्सिबल फॉर स्टॅबिलिटी ऑफ ॲटम अँड इट इज नॉन सेंट्रल, नॉन कॉन्झर्वेटिव्ह अँड चार्ज इंडिपेंडंट. तर अशा पद्धतीनं हे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, इट इज स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन द नेचर, सो इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. So its range is short on the order of 10⁻⁻14 meter. Okay, then it is responsible for stability of atom. Stability of atom हे खूप महत्त्वाचे पॉइंट आहेत. It is non-central, non-conservative and charge independent. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात या स्ट्रॉंग न्यूक्लिअर विषयी सांगता येईल. ओके, बघा, हे व्यवस्थित तुम्हाला समजलं का? सो नेक्स्ट इज वीक न्यूक्लिअर फोर्स. आता आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स बघितला, आता वीक न्यूक्लिअर फोर्स कशाला म्हणायचं? द फोर्स ॲक्ट्स बिटवीन एनी टू एलिमेंटरी पार्टिकल्स इज नोन ॲज वीक न्यूक्लिअर फोर्स. बघूया आपण डेफिनेशन. First, the force acts between any two elementary elementary particles
is known as weak nuclear force. Okay, so next सेकंड पॉइंट, आपण वीक न्यूक्लियर फोर्स म्हणजे काय बघितलं. आता बघूया, इन बीटा डिके ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट. बघा नेक्स्ट, इन बीटा डिके ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह elements nucleus emits an electron and neutral particles called as, त्या न्यूट्रल पार्टिकललाच आपण काय म्हणतोय, न्यूट्रॉन और न्यूट्रिनो, called as neutrino. And the force between the neutral particles, that is neutrino, and electron is the weak nuclear force, असं आपल्याला सांगता येईल. The force between the elementary particles, that is electron and neutrino, these are the elementary particles, is weak nuclear force. ह्या इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रिनोमध्ये जो काय फोर्स आहे त्याला आपण वीक न्यूक्लियर फोर्स म्हणतोय. पण हे इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रिनो हे कधी येतात, इन बीटा डिके ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स, that nucleus which emits the electrons and the neutral particles, that is called as neutrino. The force between electrons and neutrino, these are the elementary particles, that force is known as weak nuclear force. So its a range is as like the strong nuclear force, means very short किंवा short आपण म्हणूया, of the order of, it's a range is short of the order 10 raised to minus 16 मीटर. स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्सची किती होती, 10 raised to minus 14 मीटर. याची थोडीशी बाहेर आहे, कारण तो बाहेर इलेक्ट्रॉन हा बाहेर इमिट होणार आहे न्यूक्लियस पासून. ओके, आणि स्ट्रॉंग न्यूक्लियस फोर्स न्यूक्लियसमध्ये आहे, केंद्रकामध्ये आहे. ओके, हा केंद्रकातून इलेक्ट्रॉन बाहेर जातो, म्हणजे थोडीशी रेंज शॉर्ट या स्ट्रॉंग न्यूक्लियरपेक्षा थोडीशी याची जास्त असणार. मग तिचे ऑर्डर आपण या ठिकाणी दिले 10 raised to minus 16. त्याची स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्सची 10 raised to minus 14, लक्षात घ्या. सो इट इज धिस फोर्स आपल्याला सांगता येईल, जसा स्ट्रॉंग फोर्स हा स्ट्रॉंगेस्ट होता तसा सांगता येईल हा जो फोर्स आहे, हा फोर्स स्ट्रॉंगर दॅन कुणापेक्षा स्ट्रॉंग असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा. स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. but weaker than strong nuclear force and electromagnetic force. Strong nuclear force and electromagnetic force असं आपल्याला थोडक्यात सांगतात. ओके, म्हणजे बघा हा फोर्स स्ट्रॉंगर आहे ग्रॅव्हिटेशनल पेक्षा, परंतु वीक आहे स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स आणि
इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सपेक्षा. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात याच्याविषयी जे काय पॉईंट्स आहेत हे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. बघा काय काय आहेत. डेफिनेशन आपण काय बघितली. द फोर्स ॲक्ट्स बिटवीन एनी टू इलेमेंटरी पार्टिकल इज नोन ॲज वीक न्यूक्लियर फोर्स. इन बीटा डिके ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स, nucleus emits electron and neutral particles called as neutrino. The force between electron and neutrino is the weak nuclear force. Its range is short, on the order of 10 raised to minus 16. So this force is stronger than gravitational, but weaker than strong nuclear force and electromagnetic force. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. Force acts between any two elementary particles. अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात याच्याविषयी सांगता येईल. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण जे काही रियल फोर्सचे जे 4 टाइप्स होते हे 4 टाइप्स आपण बघितले. पहिला फोर्स बघितला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दुसरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, तिसरा स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स आणि चौथा वीक न्यूक्लियर फोर्स. या सगळ्यांचं जर आपण स्ट्रॉंगच्या स्वरूपामध्ये जर काढायचं झालं विच इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन नेचर, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा स्ट्रॉंग कुठला आहे. स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स हा स्ट्रॉंग आहे. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, त्यानंतर वीक न्यूक्लियर फोर्स आणि त्याच्या शेवटी सगळ्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. रेंजच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर ह्या 4 फोर्सपैकी 2 लॉंग रेंज फोर्स आहेत आणि 2 शॉर्ट रेंज फोर्स आहेत. लॉंग रेंज कुठले आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. शॉर्ट रेंज कुठले आहेत. केंद्रकीय बल. हे केंद्रकीय बल न्यूक्लियर फोर्सचे 2 प्रकार पडतात, स्ट्रॉंग न्यूक्लियर आणि वीक न्यूक्लियर. स्ट्रॉंग न्यूक्लियर पण ऑफ द ऑर्डर ऑफ 10 raised to minus 14 मीटर अँड वीक न्यूक्लियर्स ऑफ द ऑर्डर ऑफ 10 raised to minus 16 मीटर. म्हणजे हे 2 शॉर्ट रेंज फोर्सेस आहेत. तर अशा पद्धतीनं थोडक्यात आपल्याला एक्सप्लेन करायला प्रत्येक टाईप विचारला जाईल किंवा टोटल टाइप्स ऑफ फोर्सेस असंही विचारलं जाईल. ओके, जर समजलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही देवेन सर फिजिक्स गुरु हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा. त्या शेजारची बेल आयकन दाबा म्हणजे आमच्या व्हिडिओच्या सर्व सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया पुढच्या लेक्चरला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.